दरम्यान सतीश भोसलेने आणखी एका व्यक्तीला मारहाण केली होती। ती व्यक्ती सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड इथली असून कैलास वाघ असं त्याचं नाव आहे। बीडमधील एका शाळेत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कैलास वाघ यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। कैलास वाघ हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथे आहेत आणि ते आता आपल्या सोबत आहेत। कैलासराव, काय झालं होतं नेमकं, तुमचं काय भांडण? काहीच नाही, आपले माझे त्यांच्याकडे पैसे होते, मी त्यांच्या कामाला होतो, तर त्यांनी माझे पैसे न देता मी ते म्हटलं तू काम सोडून काय गेला, काय कसं कसं केलं, काय काय केलं, तर मी म्हटलं मग तुमच्या कामाला माझे पैसे मला देऊन टाका। त्यांनी मला इथून आमच्या गावातून उचललं, तिथं नेलं, तिथं मारलं मला, म्हणजे 100% फुल मारलं त्यांनी मला। आणि तो तुम्ही बघता ना व्हिडिओ मध्ये, सर तुम्ही बघता व्हिडिओ मध्ये का नाही? हा, आणि तर मला अजून पण धमक्या देतात, मी तुला गाडीवर उडून टाकीन, तुला जीव मारून टाकीन, हे करीन ते करीन, अजून पण धमक्या त्यांची चालूच आहे। हे कुणाचे कार्यकर्ते होते? ते कार्यकर्ते म्हणतात ते ज्ञानेश्वर केळकर माझा मालक होता तो, तर मी इथं सिंदखेड राजामध्ये रिपोर्ट पण दिले ना, माझं त्याची वशिबी आहे, तुम्हाला दाखवतो तिथं आलो पोलीस स्टेशनला। त्यांच्यावर मला मी घरी बसल्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई वगैरे काही झाली नाही। ते तुम्हाला कसं का मारलं त्यांनी? त्यांचं म्हणणं होतं तू कामच का सोडलं, तू कामच का सोडलं म्हणे। आणि डबल माझ्यावर एक खोटा आरोप देऊन सनी जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी रिपोर्ट देऊन टाकला माझ्या नावाचा। तुम्हाला आता त्यांनी मारलंय, तुम्ही तक्रारही दाखल केली, नेमका तुम्हाला न्याय मिळाला का? मग न्याय नाही मिळाला मला, न्याय नाही मिळाला मला। काय अपेक्षा आहे? मला न्याय लागतो ना, आपल्याला न्याय घ्यायचा म्हणून तर आता ते, आणि हे प्रकरण मी सोडून दिलं होतं, म्हणजे मी टाकून बाहेर काढलं होतं, पण आता हे ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला हा माणूस कोण व्यक्ती आहे, कोण आहे मला काही माहित नाही। कॅमेरामन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये, सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।